पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू समर्थकांचा राडा. बच्चू कडू समर्थकांकडनं कार्यक्रमस्थळाबाहेरही जोरदार घोषणाबाजी. पुण्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू समर्थकांची तुफान घोषणाबाजी. बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या, कार्यकर्ते आक्रमक. योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार तर बच्चू कडूंच्या आंदोलनावरती निर्णय झाला पाहिजे. टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी? पाशा पटेल यांचा सवाल. बच्चू कडूंना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन. आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ द्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही बच्चू कडू आंदोलनावरती ठाम. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण. 220 जणांचं डीएनए सॅम्पलिंग पूर्ण तर 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश. अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी पायलटनं 4 ते 5 सेकंदात मेडेचा संदेश पाठवला तर प्लेन वर उचललं जात नाहीये, नाही वाचणार. पायलट सुमित सबरवालनं एटीसीला पाठवलेला संदेश समोर. जोरदार पावसामुळे जून महिन्यातच बीडमधील 11 प्रकल्प ओव्हरफ्लो. धरणं भरल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. फोटो उशिरा दिल्यामुळे टोळक्याकडनं फोटोग्राफरला दांडक्यानं मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. दौंड पोलिसात गुन्हा दाखल. इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणचा इस्रायलवरती जोरदार पलटवार. इराणने इस्रायलवरती डागली शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तर इस्रायलनं हल्ले परतावून लावल्याचा केला दावा.